आपल्या गावात आहे का एखाद्या मायुलीचं नाव जिजाबाई? असं तर वर हात करा बरं. पराक्रम तर नाही पण निदान नाव तरी इकडं पाठीमाग आहे का एखादी जिजाबाई? इकडं नाही. मग गुड्डी आहे का? गुड्डी स्वीटी. आकाश महाराज, मी कल्याण भिवंडीला एकदा कार्यक्रमाला गेलो. आता ते बंगल्यावाले काय बायकोला नावाने आवाज दिल काही सांगता येणार नाही. आमची एंट्री झाली बरं का सुनीलराव, आमची एंट्री झाली आणि लगेच चहा पाण्याला गेले बा घरी घेऊन तुमच्यासारखे. ते लगेच नवऱ्याने त्याच्या बायकोला आवाज दिला, ऐकलंस का डॉली? डॉली महाराज झाले, जरा महाराजांना चहा टाक. महाराज तुम्ही हसा म्हणून नाही सांगत, देवा शपथ नारायणाच्या गादीवरून खोटं नाही सांगत, खरं सांगतो. डॉली म्हणून आवाज दिला. मला वाटलं ह्यांच्या घरातली कुत्री चहा करते का काय. अरे बायकोला प्रेमाने आवाज द्यावा पण त्याला काय लिमिट? डॉली. ते खांदे जळगाव तिकडे सातपुड्या पर्वताच्या पायथ्याला गेलो महाराज कार्यक्रमाला. सहज एका मुलाला विचारलं, म्हणलं सांग आपल्या भारत देशाचा धर्मग्रंथ कोणता? त्याला काय आला नाही म्हणून सहज त्याला विचारलं, व्हॉट इज युअर नेम? म्हणला काय? म्हणलं तुझं नाव काय? ते म्हणतो टॉमी. अरे तुझ्या आवडीच्या कुत्र्याचं नाही तुझं. तो म्हणतो माझंच नाव टॉमी. काय नावं ठेवताल रे? काय नावं ठेवताल आपल्या पुरांजनी? नावात ताकद असावं म्हणता मुलं. आणि मुलीनं तुम्हाला एक सांगतो उभी आयुष्यामध्ये काही करा रे माझ्या बहिणीनं, तुम्ही काही करा पण आई वडील तुमच्या रस्त्याने चालताना खाली मान घालून चलतील ना, असं भविष्यात तुम्ही कधी वागू नका. बस हे आपल्या बावळट महाराज यांना आपला धर्म कळाना. आपला हिंदू धर्म सोडून मुसलमान धर्मामध्ये वर थोबाड घेऊन निघाला. यांना लाज नाही वाटत? लक्ष्मी म्हणून तुमचा जर उपयोग होत असेल आणि लक्ष्मी म्हणून तुम्हाला जर वापरलं जात असेल किंवा लक्ष्मी म्हणून वापरलं नाही, लक्ष्मी म्हणून जर तुम्हाला जर म्हटलं जात असेल आणि मानलं जात असेल ना, तर फक्त आणि फक्त हिंदू धर्म. तुम्ही जर हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात गेल्या, फक्त मुलं जन्माला घालायचा कारखाना म्हणूनच तुमचा वापर केला जाईल. मला विशेष वाटतं कधीतरी महाराज यांचं आई वडिलांवरच प्रेम संपत आणि यांचं मुलांवर प्रांतातल्या दुसऱ्या जाऊन बसतं. मला काही मोठा प्रश्न पडतो. मुलीनं तुम्हाला एक सांगू, तुम्ही प्रेम करू नका असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण प्रेम करताना थोडीशी लाज वाटू द्या. ज्याच्यावर प्रेम करताना निदान तो आमच्या हनुमंतरायाच्या पायावर डोकं टेकवणार तरी असावा. आमच्या भगव्या झेंड्याला छाताडावरती घेऊन ज्ञानेश्वरी गाथा डोक्यावर घेऊन नाचणारा असावा. नाही तर ह्या बावळात अवघड कार्यक्रम आहे यांचा. मम्मी अमर मला खूप आवडतो. मम्मी अगदी अंगणवाडी पासून आमचं प्रेम आहे आणि मम्मी तुला तर माहितच आहे ना, प्रेम अंधळ आहे. प्रेम आंधळ आहे. मम्मी प्लीज पप्पांना सांगू नको, पण मी ऍक्च्युली निर्णय घेतलाय, मी अमर बरोबर जाणार आहे पळून नैनिकलीवर थोबाड घेऊन. हा मम्मी जाऊ दे ना प्लीज, मी तुझ्या पाया पडते. 1 वर्षानंतर मी माघारी येते, पण मला अगं तो खूप 5 लाख रुपयाचं त्याचं पॅकेज आहे. मम्मी जाऊ दे ना, तुला माहिती ना माझं खूप प्रेम आहे. प्रेम आंधळ असतं. मम्मी तुला तर अनुभवच आहे ना, माहिती ना. आता हिच्या मम्मीलाचा अनुभव म्हणल्यावर हिला हॅलो, एक आमच्या हिंदू धर्मातली मुली जर क्वालिटीच्या मुलाला मिळाली आणि मुलगा जर क्वालिटीच्या मुलीला मिळाला तर काय होतं सांगू. आमची जिजाबाई नावाची स्त्री शक्ती जर आमच्या शहाजीराजाला सापडत नव्हती आणि आमचे शहाजीराजे जर आमच्या मासाहेब जिजाऊला सापडत नव्हते, तर या भारत खंडाला, भारत देशाला, या आशिया खंडाला आहे, या विश्वाला छत्रपती शिवाजी राजासारखा, संभाजी राजासारखा मुलगा मिळत नव्हता. राजा ताकद आहे, क्वालिटी. कधीतरी महाराज मला हा प्रश्न पडतो, यांना आपण काय उपदेश करावा. यांना संतांनी उपदेश केला तरी सुद्धा हे यांच्या आयुष्याचा करतायच काय नाश.